आपल्या गालामध्ये स्मित हास्य करून कोमल आवाजामध्ये राजाला म्हणत होती, राजन, हे राजन, तुला हा मुलगा पाहिजे का रे? हे राजा, तुला हा 8वा पुत्र पाहिजे का रे? अंगामध्ये धगधगत्या डोळ्यामध्ये ज्वाळा होत्या शंतनू राजाच्या. गंगे, या भारत खंडाच्या राजाचं शासन चालवत असताना या राज छत्राखाली बसणारा वारस म्हणून हा पुत्र मला पाहिजे ग. राजा, तुला आठवतंय का वचन दिलेलं? ज्या दिवशी तुला माझ्या कर्माचा खंड करून पुत्र पाहिजे असेल त्या दिवशी मी तुला निघून जाणार आहे असं वचन दिलेलं आहेस तुम्हाला. राजा काय म्हणतो ऐका मंडळी. राजानं सांगितलं, अगं बालघातीनी, मी भुललो होतो तुझ्या सौंदर्याला. मला वाटलं दिसायला नाजूक, तशी मनानं नाजूक असशील, साजूक असशील, पण तू दगडाच्या पाषाणाची कठोर निघाली. माझ्या 7 लेकरांचा प्राण घेतला तू. बालघातीनी आहेस. हे गंगे, सात लेकरांना माझ्या पाण्यामध्ये टाकलंच का? बालघातीनी 8वा पुत्र माझा मला देऊन जा. मला नको आहे तू. मला किळस वाटते तुझ्या त्या साजूक सौंदर्याची. लहान बालकाचा घात करणाऱ्या साजूक सौंदर्याला बोललोय मी, तिथे घात झालाय का माझा? माझं लेकरू माझ्या हातात देन. गंगे, चालती हो माझ्या समोर निघून जा. मंडळी, राजा ज्या वेळेला असा त्वेषानं, रागानं, क्रोधानं बोलत होता ना, त्यावेळेला त्या लेकराच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी डबडबलं. शुभ्र वस्त्रामध्ये नाभीतल्या पाण्यात उभा राहिलेली गंगा शंतनूची पट्टल आली लेकराला राजाच्या हातात देताना खळा 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 रडत. राजा, तुला खरी गंगा नाही कळत. अरे 7 लेकरं तुला वाटत होतं गंगा पाण्यात टाकायली, पण मी गंगाच नाही. माझे लेकर माझ्या उदरात मी सामावून घेतले, तुला कळतच नाही. राजा, हे 7वं लेकर तुला सोडून जाताना माझ्या काळजाचे धागे तुटतायत रे. हे राजा, जन्मत्या लेकराला सोडून जर आईला कोणी जा म्हणत असेल, कायमचं नातं तोड म्हणत असेल, तर त्या आईच्या अंतकरणाला काय वेदना होतात ती फक्त आईच सांगू शकते रे राजा. गंगा म्हणते, राजा, हे तुझ्यासाठी तुझा पुत्र असेल, तुझा वारस असेल, तुझा लेकरू असेल, भविष्यातला चमकला तारा असेल, पण आज माझ्या काळजाचा तुकडा देते तुला. माईसाठी लेकरू म्हणजे काळजाचा तुकडा असतो रे राजा. हाच भविष्यातला चमकता तारा पृथ्वीच्या तलावर इतिहासामध्ये गंगा पुत्र भीष्म म्हणून उदयाला येणार हे विसरू नको राजा. राजा, या गंगा पुत्र भीष्माला जन्म देण्यासाठी मी काय त्रास सहन केले रे राजा, मलाच माहिती. अरे या पृथ्वीला एक गंगा पुत्र भीष्म देण्यासाठी या माईनं 7 लेकराचा बळी देणारे राजा.